हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वरईपासून उपवासाचे पापड बनवणार आहे। आपण खूप वेळा वरईचा भात वगैरे बनवतो, पण अशा प्रकारे तुम्ही उपवासासाठी हेही पापड बनवू शकताय आणि एकदम पटकन होतात आणि करायलाही फार कमी वेळ लागतो। इथे मी 1 वाटी वरई घेतलेली आहे। वरईमध्ये पाणी टाकलेलं आहे। स्वच्छ वरई धुवून घ्यायची। 1-2 वेळा पाण्याने स्वच्छ प्रकारे ही धुवून घेतलेली आहे। सर्व त्याच्यामधले पाणी काढून अशा प्रकारे मी आता छान धुवून घेतलेले आहे। आता आपण एका भांड्यामध्ये 2 लिटर पाणी घेणार आहे। पाण्याचं प्रमाण असं अचूक नाही, तुम्ही पाणी जसं वरईमध्ये लागेल तसं वरून गरम पाणी ॲड करू शकताय। थोडं पाणी कमी प्यायला घ्यायचं आणि वरून वाटेल तसं तुम्ही ॲड करा, कारण खूप पाणी झालं तर आपलं हे पापड नीट बनणार नाहीत। मी इथे भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि साईडला एका भांड्यामध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये वरई घालणार आहे। स्वच्छ धुतलेली ही वरई घालून घ्यायची। आता वरई घातल्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे छान प्रकारे आपण शिजवून घ्यायचं। मधून अधून सारखं हलवत राहायचं, म्हणजे खालून हे आपलं वरई खाली तळाला लागणार नाही किंवा करपणारही नाही। छान प्रकारे असं हलवत आपण हे 10 मिनिटं वरई छान शिजवून घेणार आहे। तोपर्यंत आपण साईडला 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाटे छान उकडून घ्यायचे आणि हे सर्व बटाटे आपण मॅशरच्या सहाय्याने मॅश करणार आहे। तुम्ही खिसूनही घेऊ शकताय किंवा अशा प्रकारे मॅशरने मॅश करू शकताय। बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकताय। सर्व बटाटे अशा प्रकारे मी छान प्रकारे मॅश करून घेणार आहे। पाहू शकता इथं बटाटा छान मॅश करून झालेला आहे। आता आपण सर्व बटाटा त्या वरईच्या मिश्रणमध्ये घालायचा आहे। आता ते छान प्रकारे शिजूनही झालेलं आहे। 10 मिनिटं छान प्रकारे शिजलेले आहे। पाहू शकताय घट्टही झालेले आहे छान प्रकारे। अशा प्रकारे छान शिजवून घ्यायची। साईडनं पाहू शकताय तुम्ही पूर्ण दाणे असे एकदम सॉफ्ट झालेले आहेत वरईचे। शिजल्यानंतर एकदम मऊसूत असं हे होतं, तर मग आपण समजायचं हे मिश्रण छान शिजलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण जो बटाटा शिजवला होता तो घालणार आहे आणि बटाटा घातल्यानंतर सर्व छान प्रकारे तोही मिक्स करून घ्यायचा आहे। गाठी बिलकुल न होऊ देता सर्व छान पळीच्या सहाय्याने हलवत राहायचं आणि छान प्रकारे बटाटाही त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। पाहू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घ्या। एकसारखा छान असा बटाटाही त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे। थोडंसं मिश्रण एका भांड्यामध्ये जास्ती वाटतंय, म्हणून मी साईडला थोडं भांड्यामध्ये मिश्रण ट्रान्सफर केलेलं आहे। पाहू शकताय अशा प्रकारे छान प्रकारे हे मिक्स झालेलं आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि मिरची घालू शकताय। जर तुम्हाला उपवासाला लाल तिखट खात असाल तर ते घालू शकताय, नाहीतर हिरवी मिरची वाटून घालू शकताय, नाही असं तर प्लेनही ठेवू शकताय। आता मी इथं 1 चमचा सेंधा नमक घातलेला आहे, जे उपवासाला आपण खातो ते। तुम्हाला जे हवं ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकताय आणि सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण दाट वाटत आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये 1 वाटी गरम पाणी ॲड केलेलं आहे। पाणी वरून गरमच घालायचं आणि छान प्रकारे याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची। जर तुम्हाला हे मिश्रण जास्ती थिक वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं पाणी घालून छान प्रकारे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या। पाहू शकता आता सर्व हे छान शिजलेलं आहे आणि छान असं घट्टसर झालेलं आहे, एकदम पातळ नाही आणि मीडियम असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण हे गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडंसं असं हलवून घ्यायचं, म्हणजे हे थोडंसं मिश्रण थंड होऊ द्यायचं। पाहू शकता अशा प्रकारे हे झालेलं आहे। आता हे मिश्रण थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर आता आपण पळीने याच्या पापड घालणार आहे। प्लास्टिकच्या कागदवरती अशा प्रकारे प्लास्टिकवरती मी हे मिश्रण घालणार आहे। प्लास्टिकला तेल वगैरे लावायची गरज नाही। अशा प्रकारे छोटे छोटे असे मी
पळीपापड घालणार आहे। तुम्हाला हवे त्या साईजमध्ये घालू शकताय। ते थोडेसे पळीच्या साहाय्याने थोडेसे स्प्रेड करून घ्या। गरम असल्यामुळं ते ॲटोमॅटिक स्प्रेड होतात, थंड झाल्यानंतर थोडेसे घट्ट होतात, म्हणून ते थोडेसे पळीच्या साहाय्याने थोडेसेच पातळ करायचे, एकदम पातळ नाही घालायचे, कारण ते वाळल्यानंतर पातळच होतात। थोडे थोडे करत असे मी हे छोटे छोटे पळीपापड घालणार आहे। खूप सारे ह्याचे पापड होतात, अगदी एक वाटी वरईपासून छान असे 50 एक पापड तयार होतात। पाहू शकताय अशा प्रकारे हे मी घालून घेतलेले आहेत। थोडे पळीनं पसरून घ्यायचे आणि असे मीडियम असे हे पापड घातलेले आहेत। छान प्रकारे हे उन्हात आपण एक दिवस कडकडीत वाळवून घ्यायचे आणि छान प्रकारे हे अगदी वाळवून घ्या। सुकल्यानंतर एकदम वर्षभर छान राहतात। पाहू शकताय मी 2 दिवस छान उन्हामध्ये वाळवलेले आहे। अशा प्रकारे छान हे वाळलेले आहेत आणि एकदम चांगले वाळवून घ्या, म्हणजे वर्षभर हे खराबही नाही होत। पाहू शकता मी छोटे छोटे अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे। आता आपण तेल गरम करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे पापड तळून पाहायचे आहेत। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे आपण पापड घालणार आहे आणि छान प्रकारे हे पापड तळून घ्यायचे आहेत। पाहू शकताय तेलामध्ये छान प्रकारे हे पापड फुललेले आहे। उपवासाला अशा प्रकारे हे वरईचे पापड छान लागतात आणि तुम्ही उपवासाच्या वेळी हे खाऊ शकताय। खूप छान होतात, टेस्टी होतात आणि खुसखुशीत होतात। नक्की रेसिपी ट्राय करा आणि फार ऑइलीही नाही होत। नक्की ह्या प्रकारे उपवासाचे पापड तळून बघा, करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।